गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, सी-डी-पी म्हटलं तर सी-डी-पीमध्ये तुम्हाला 18 प्रश्न असे येणार का ते एकदम सोपे येतात. 18 प्रश्न फक्त तुम्ही थोड्याफार कन्सेप्ट वाचलेलं असेल तर 18 प्रश्न तुम्हाला सोपे येतात आणि जे उर्वरित 12 प्रश्न येतात पेपर 1 मध्ये 20 प्रश्न तुम्हाला सोपे येतात, 10 थोडे अवघड येतात म्हणजे सोपेच असतात आणि जे पेपर 2 मध्ये असतात त्याच्यामध्ये 18 प्रश्न अवघड येतात. नाही, 18 प्रश्न सोपे येतात आणि 12 अवघड येतात. अशा हा प्रत्येक वेळा हा फॉर्म्युला असतो. पण जर तुम्ही सोपं एकदम बघितलं ना, तर 18 प्रश्न स्वतः सोडवणं आणि 12 पैकी तुम्ही अंदाजे 3-4 जरी म्हणजे 20 प्लस करणं सी-डी-पीमध्ये काहीच अवघड नसतं. पण कसे अवघड जातात तुम्हाला हेच मला समजत नाहीये. आता हा 14 डिसेंबरचा पेपर 2चा पेपर आहे. बरोबर का नाही? 14 डिसेंबर पेपर 2. आता बघा जीन पियाजे. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं जीन पियाजेवर काय असतं प्रश्न येतात आणि हमखास येणारच होते. आता तुम्हाला हा प्रश्न सोडवणं एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता बघा काय म्हटलंय, जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार म्हणजे जीन पियाजेचे संज्ञानात्मक सिद्धांत काय दिलेलं होतं म्हणजे सिद्धांत पण लक्षात ठेवायचा. आता जूनसाठीच तयारी करायची हां, तर जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत के अनुसार काय होतं? परिपक्वता जैसे जैविक कारक संज्ञानात्मक विकास में कोई भूमिका नहीं निभाते. आता परिपक्वता, आता काय म्हटलं मी तुम्हाला स्पष्टीकरण पण का देतोय म्हणजे याच्याकरून, कारण तुम्ही आत्तासाठी नका बघू तर जूनसाठी बघा. परिपक्वता जैसे जैविक कारक संज्ञानात्मक विकास में कोई भूमिका नहीं निभाते. म्हणजे परिपक्वता, आता परिपक्वता म्हणजे काय? आता एखादा विद्यार्थी समजा मेंटली स्ट्रॉंग नसेल किंवा शारीरिक स्ट्रॉंग नसेल आणि तो जर परिपक्वता नसला तर म्हणजे संज्ञानात्मक विकासावर त्याचा प्रभाव पडेलच ना. आता मग पडेल, पण इथे काय म्हणताय काहीच प्रभाव पडत नाही. म्हणजे आता संज्ञानात्मक, आता एखादा विद्यार्थी समजा मेंटली स्ट्रॉंग नसेल किंवा शारीरिकपणे तो सुदृढ नसेल तर त्याचा संज्ञानात्मक म्हणजे त्याच्या विचार प्रक्रियेवर नक्कीच त्याचा प्रभाव पडणार आहे. बरोबर आहे का नाही? एखादा अपंग विद्यार्थी असेल, समोरचे सगळे मुलं काय करतात, क्रिकेट खेळताय, बरोबर आहे का नाही? आणि पण त्याला हात नाहीये किंवा पाय नाही, मग तो पळू शकत नाही. मग त्याला पण वाटेल ना का नाही बाबा, मला जर हात राहिला असता किंवा पाय राहिला असता, माझं शरीर चांगलं असतं तर मी पण यांच्या म्हणजे क्रिकेट खेळू शकलो. म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम झाला का नाही? म्हणजे संज्ञानात्मक विकासावर प्रभाव पडला. म्हणजे काय झालं, पहिलं बरोबर दिलेलं का अजिबात नाही, म्हणजे पहिलं चुकलेले. स्पष्टीकरण बघा, स्पष्टीकरणातूनच प्रश्न सॉल्व्ह होतात. नुसते हे उत्तर येईल आणि ते उत्तर बघू नका. आता जे निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह, कारण हे जे माझेच क्वेश्चन पेपर आहे, तुम्हाला उत्तर तर समजून गेलेले, मी टॅश कुठे केलेले. पण फक्त तुम्हाला निगेटिव्ह कसे होते हे सांगणं खूप गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर चौथं काय म्हटलेलं आहे, पूर्वज्ञान सीखने की प्रक्रिया में कोई भूमिका नहीं निभाता. आता पूर्वज्ञान शिकणे, आता काय म्हटलंय पूर्वज्ञान म्हणजे काय? आता समजा तुम्ही यावेळेस सी-टेटचा अभ्यास केला आणि डिसेंबरचा, तर जुलैमध्ये त्याचा उपयोग होणार नाही का? होणार नाही का? तर उपयोग होईल. म्हणजे काय म्हटलंय का पूर्वज्ञान काय आहे का सीखने की प्रक्रिया में कोई भूमिका नहीं निभाता. म्हणजे असं होईल का का नाही, मी सी-टेटचा आता अभ्यास केलेला आहे आणि आता तो हा अभ्यास जूनमध्ये उपयोगी होणार नाही, असं आहे का? पण काय होतं, पूर्वज्ञानाचा हा उपयोगच असतो ना. आता आपण 1-2 आपण काय म्हणतो, 1-2 केव्हा शिकलो आपण? पहिलीला शिकलो. मग या पूर्वज्ञानाचा उपयोग आपल्याला होत नाही का अजून? होतोच आहे ना. मग हे काय झालं, हे पण चुकीचं झालं का पूर्वज्ञान सीखने प्रक्रिया में कोई भूमिका नहीं निभाता. म्हणजे बघा किती चुकीचं दिले, म्हणजे 2 एकदम इझिली तुम्ही काय केले, कट केले. एकदम सोपे. आता तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, हे आपण बघूया. अनुभव के माध्यम से सीखने की बजाय याद करने की प्रक्रिया को प्राथमिकता दी जानी चाहिए. म्हणजे आता इथे काय म्हटलंय बघा, म्हणजे अनुभव के माध्यम से म्हणजे काय म्हटलंय, अनुभव के माध्यम से सीखने की बजाय म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवावरून शिकू नका देऊ, तर त्यांना कशासाठी, त्यांना पाठांतर करायला लावा. याद करणे म्हणजे काय, त्यांना पाठांतर करण्याला प्राथमिकता देणं म्हणजे पहिलं स्थान देणं, का तुम्ही अनुभवाकडून शिकू नका बाबांनो, तुम्ही काय करा, पाठांतर करण्याला भर द्या. प्राथमिकता देणे म्हणजे काय, पाठांतराला भर देणे. असं सांगितलं जातं का? अजिबात नाही. तर जीन पियाजे का संज्ञानात्मक सिद्धांत काय म्हणतोय का शिकणे के अनुभव, बघा काय म्हणते, 2 उत्तर कसं आहे, उत्तर काय आहे नीट लक्ष घ्या. सीखने के अनुभव बच्चों के संज्ञानात्मक क्रियाओं के वर्तमान स्तर पर निर्भर करते. म्हणजे बघा, सीखने के अनुभव संज्ञानात्मक क्रियाओं के वर्तमान स्तर पर निर्भर करते. आता म्हणजे एखादा तुम्हाला अनुभव आलेला असेल, आता एखादी समस्या निर्माण झाली असेल, तो अनुभव आलेला असेल, तर मग वर्तमान स्तर म्हणजे ज्या काळात तुम्ही जगताय, हां, त्या काळात समस्या निर्माण झाली,
तर कशावर निर्भर असते ती? वर्तमान स्तरावर असते ना. तुम्हाला एखादा अनुभव असेल, एखादा पूर्वी अनुभव असेल, पण वर्तमान स्तरामध्ये तुम्ही त्याचा कसा वापरणार हे वर्तमान स्तरपर निर्भर असतं. म्हणजे काय झालं, हे तुम्हाला पॉझिटिव्ह मिळालं. म्हणजे याचं उत्तर काय आहे? ऑप्शन 2 आहे. बघा, स्पष्टीकरणावर जास्त आणि कटाळा येऊ नका देऊ. खूप लोकांना काय होतं का नाही खूप सारं स्पष्टीकरण देतात. अरे बाबा, सीटेटचा पेपर म्हणजे स्पष्टीकरणातूनच असतो आणि त्याच्यातूनच निघतो. नुसते उत्तर असे उत्तर ते काय पाठांतर नाही. महाराष्ट्राची राजधानी मुंबई एकदा पाठ वाचलं म्हणजे मुंबईच येणार असं नसतं ते. प्रश्न फिरवले जातात. बघा, म्हणून याचं उत्तर 2. म्हणजे खूप असे सोपे प्रश्न असतात आणि मी आता तुमच्या कन्सेप्ट पण देणार आहे. म्हणजे काय होतं, नुसते कन्सेप्ट तुम्ही वाचत नाही आणि कन्सेप्ट न वाचल्यामुळे प्रश्न समजत नाही. आता प्रश्न आहे अभिकथन आणि कारक. यावेळेला तुम्हाला खरंच सांगतो, अभिकथन आणि कारकचे प्रश्न यावेळेला खूप सोपे आलेले होते, खूप सोपे. आता तुम्ही म्हणाल सर तुमचा अभ्यास आहे म्हणून तुम्हाला काय, अरे अभ्यास मी काही वेगळ्या धर्तीवरून आलेला प्राणी नाहीये. बघा, अभिकथन आणि कारक. आता अभिकथन आपण बघूया. 12 साल की 12 साल की अम अमाना हर बात से डर जाती है. बघा, हा 12 साल की अमाना हर बात से डर जाती है. जब शिक्षिका उसे ब्लैक बोर्ड पर गणित की समस्या का जवाब देने या हल करने के लिए कहती है, क्योंकि क्योंकि उसे डर है कि शिक्षिका उसे डांटेगी और शर्मिंदा होगी. बघा, म्हणजे काय आहे, ती 12 वर्षाची अमाना आहे. अमाना, आता नाव असेल तुमचं, एखाद्याचं नाव घ्या, समीक्षा घ्या, काही घ्या नाव, नावाला काही प्रॉब्लेम नाही. नावाचा विचार नाही करत. तर तिला काय वाटतंय का मी जर जेव्हा फळ्यावर एखादं उदाहरण सोडवेल किंवा तर तेव्हा माझी शिक्षिका मला काय बोलेल, हल करणे म्हणजे काय, सोडवण्यात जर माझं चुकलं तर मला काय करतील, डाटेगी, म्हणजे मला ती बोलेल. बरोबर आहे का नाही? हे पहिलं उदाहरण म्हणतंय. आता त्याच्यानंतर कारण काय म्हणतंय आता बघूया. आता कारण काय म्हणतंय, कारण जब छात्र असुरक्षित व चिंतित महसूस करते. बघा, म्हणजे कारण काय म्हणते, जब छात्र असुरक्षित व चिंतित महसूस करते हैं, तो उनकी शिक्षा पर प्रतिकूल प्रभाव पडता है. म्हणजे बरोबर आहे ना. म्हणजे काय झालं, पहिल्या वाक्यालाच अनुसरून हे काय म्हणतंय का म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये त्या आमानाला काय वाटत होतं का मी जेव्हा फळ्यावर सोडवायला जाईल किंवा प्रश्नांची उत्तर देईल तर माझी शिक्षिका मला काय करेल, डाटेगी, म्हणजे बोलेल, म्हणजे रागवेल. मग काय झालं, और ये शर्मिंदा होगी, उसे डाटेगी वो शर्मिंदा होगी. शर्मिंदा होगी म्हणजे तो नाराज होईल, तिला अपमान वाटेल. हे पहिलं वाक्य म्हणतंय अभिकथन. आणि कारण काय म्हटलंय का मुलं जेव्हा असुरक्षित म्हणजे म्हणजे त्यांना वाटतं का माझी शिक्षिका मला मारेल, म्हणजे मग याच्यामुळे काय होतं, ते असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि चिंतेची भावना निर्माण होते का मला मारेल का, हे उत्तर चुकेल का, आणि नाही बरोबरला तर काय होईल. मग याच्यामुळे काय होतं का त्यांच्यामध्ये चिंतन महसूस करते आणि याच्यामुळे काय होतं, तुमच्या शिक्षावर प्रतिकूल प्रभाव पडतो. अनुकूल पडेल का, अनुकूल म्हणजे चांगलं आणि प्रतिकूल म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह प्रभाव पडेल ना. ज्या वेळा शिक्षिका तुम्हाला मारेल किंवा तुम्हाला बोलेल ही जर भीती असते, तर म्हणजे काय असतं, हे दोघं कारण काय करतात, दोघं बरोबर आहेत, दोघं काय आहेत, बरोबर आहेत आणि एकमेकाची काय करतात, व्याख्या करतात. बघा, काही वाचायची गरज आहे का, हे वाचायची गरज नाही, हे वाचायची गरज नाही, हे वाचायची गरज नाही. म्हणजे काय, दोघं, आता तुम्हाला खूप वेळा सांगितलं का दोघं टॉपिक एकावर बोलत असतील म्हणजे काय होतं, पहिल्यामध्ये पण मुलांमध्ये जे भेव असतं त्याच्या संदर्भातच बोलले जात होतं आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचीच भीती आहे त्याच्या संदर्भातच बोललं जातं. म्हणून काय करतात, ते एकमेकाची व्याख्या. मग तुम्ही म्हणतात सही कसं आहे, म्हणजे यालाच अनुसरून म्हणतंय ना, ती यालाच अनुसरून म्हणते. म्हणून या प्रकारे असं सोडवावं लागतं. आता प्रश्न बघा, एक समावेशी कक्षा. आता तुम्हाला खूप वेळा मी सांगितलं होतं का समावेशी कक्षा हे तुम्हाला कधी सोडू शकत नाही. आता समावेशी कक्षा काय असते हे तुम्हाला बघायचंय. तुम्हाला उत्तरचं मी टॅच केलेलं ते उत्तर तुमचं राहणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, हे उत्तर मी का दिलेलं, का सीटेटने पण हेच बरोबर दिलं, याच्या मागील कारण समजून घ्यावे लागतात. आता एक समावेशी शिक्षा, समावेशी कक्षा में शिक्षक. आता समावेशी शिक्षा असेल किंवा शिक्षक असेल या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. बच्चों को कमियों की पहचान करना और उन्हें सही ढंग से नामांकित करना. म्हणजे आता पहिला ऑप्शन काय म्हणतोय बघा, म्हणजे मुलांच्या ज्या कमी असेल, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा मराठी वाचता येत नसेल ना, मग त्याला काय करायचे, त्याची ओळख करायची. आता ओळख करणं इथपर्यंत, कमियों की पहचान करणं इथलोक तर बरोबर वाटतं थोडं. म्हणजे विद्यार्थ्यांना आता तुम्ही म्हणाल का सर बरोबर आहे, कारण एखाद्या विद्यार्थ्याला जर वाचता येत नसेल त्याला आपण थोडं, म्हणजे त्याला ओळखलं तर त्याला आपण थोडं मार्गदर्शन करू शकतो. पण पुढे काय म्हटलेलं माहितीये का, इथपर्यंत ते बरोबर आलं.
आणि पुढे काय म्हटलंय, नामांकित करणं. नामांकित करणं म्हणजे काय, तुला वाचता येत नाही, ज्याला वाचता येत नाही ते बाजूला बसा, ज्यांना गणित येत नाही ते बाजूला बसा, ज्यांना 1-2 येत नाही ते बाजूला बसा, ज्यांना म्हणजे नामांकित करण्यासाठी तुम्ही समावेशी शिक्षा करतात का, अजिबात करत नाही. म्हणजे काय झालं, पहिलं कटलं. दूसरा काय म्हटलंय, दुसरा ऑप्शन, अलग अलग शैक्षणिक क्षमताओं के आधार पर बच्चों को अलग करना. आता हेच झालं. म्हणजे काय झालं, जो गणितामध्ये हुशार असेल त्याला वेगळं बसवा, जो मराठीमध्ये हुशार असेल त्याला वेगळं बसेल, ज्याला इतिहास आवडतो त्याला वेगळं बसवा. म्हणजे हे पण योग्य आहे का, समावेशी शिक्षा राहील का, अजिबात नाही. जे निगेटिव्ह ते काढून टाकतो. मग ते पॉझिटिव्हचा विचार करू का पॉझिटिव्ह. प्रतिस्पर्धा की भावना को बढ़ावा देना, हाँ बढ़ावा देकर. आता प्रतिस्पर्धा की भावना को बढ़ावा देकर उनके लिए प्रोत्साहित प्रोत्साहित करने की कोशिश करणार. आता तुम्ही म्हणेल सर बघा, आता निगेटिव्ह टॅगवर काही विद्यार्थ्यांनी पाठांतर केलं, मग इथे प्रोत्साहित आलेलं आहे, मग ते म्हणेल वा 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 प्रोत्साहित आलेलं आहे, हा मग हे बरोबर असेल. पण हिचे काय म्हटलंय, प्रतिस्पर्धा. प्रतिस्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या भावना लावायच्या, का कोण जास्त मार्क मिळवेल याच्यापेक्षा तू जास्त मार्क मिळव, म्हणजे अशी प्रतिस्पर्धाची भावना तुम्ही निर्माण करणार का, त्याच्यासाठी बढ़ावा देणार का, अजिबात नाही. विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक आणायला नाही शिकवायचं, तर विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत कौशल्य सगळ्यांचे आत्मसात झाले पाहिजे. का असं म्हणाल का 4 विद्यार्थ्यांनी आत्मसात करा आणि बाकीच्यांनी आत्मसात करू नका, असं नाही. अशी प्रतिस्पर्धा लावायची नाही, पडदा लावायची नाही. त्याच्यामध्ये काय करायचं, विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यासाठी काय करायचं, प्रत्येकाला शामिल करायचं. पण इथे काय म्हटलंय, प्रतिस्पर्धा की भावना को बढ़ावा देकर बच्चों को बेहतर बेहतर करने के लिए प्रोत्साहन. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पडदा लावायचे का बघू कोण नंबर येते, असं करायचं नाही. म्हणजे काय झालं, हे पण निगेटिव्ह झालं. आता 3 निगेटिव्ह आले म्हणजे उरलं आपलं उत्तर. आता काय म्हटलंय, बच्चों को विभिन्न आवश्यकताओं के अनुसार, बघा म्हणजे मुलांच्या गरजेनुसार पाठ्यचर्यावर शैक्षणिक रणनीतियों का संशोधन करणार. संशोधन करणं म्हणजे काय, म्हणजे मुलांना जे गरजेचं असतं, मराठीमध्ये सांगतो, मुलांना जे गरजेचं, आवश्यकता म्हणजे गरज. बघा आम्ही मराठीमध्ये कसं ट्रान्सलेशन करतो, बच्चों की विभिन्न आवश्यकता के अनुसार अनुरूप पाठ्यचर्या. अनुरूप पाठ्यचर्या म्हणजे काय, म्हणजे मुलांना आवश्यकतानुसार त्यांना गरजेचं जे पुस्तक असेल, जे साधनं असेल, त्याच्यामध्ये आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये काही बदल करायचा असेल, तर हा बदल केला पाहिजे. आणि त्या बदलासाठी काय केलं पाहिजे, शैक्षणिक संशोधन करना चाहिए. शैक्षणिक संशोधन करताय, शैक्षणिक संशोधन करताय म्हणजे एखाद्या मुलांना हा टॉपिक का समजत नाही, मग हा पण विचार शिक्षकांनी केला पाहिजे. मग हे विद्यार्थ्यांना गणित का समजत नाही, मग त्यांनी शिक्षकांनी विचार का अमूर्त आहे, मग अमूर्तसाठी आपण ठोस, आता त्रिकोण तुम्हाला शिकवायचा आहे, आता पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोण माहीत असतो का, मग त्याच्यासाठी त्यांना ठोस वस्तू म्हणजे काय करणं, संशोधन करणं. बघा असे सोपे असतात, पण आता तुम्ही ज्याचे विचारशैली CDP सोडवताना खूप कठीण असते, कारण प्रत्येकाचे विचार काय असतात, वेगळे असतात. आणि या वेगळ्याच विचारांवर काय होतं, CDP अवलंबून असते. आणि जो विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, विद्यार्थ्यांसाठी विचार काय करायचा, विद्यार्थ्यांसाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हे डोक्यात जर ठेवलं तर तुम्ही उत्तर बरोबर देणार. आता बघा प्रश्न आलेला है, आता हा पण अभिकथन आणि कारकवर प्रश्न. एक समावेशी कक्षा में सभी पाठ्यचर्या अनुकूल और शैक्षणिक मानकों को विशेष बच्चों के लिए निमस्तर करने के लिए निर्देश किया जाना चाहिए. आता बघा, आता मराठीमध्ये मी हा सांगतो, एक समावेशी शिक्षा में सभी पाठ्यचर्या अनुकूल शैक्षणिक मानकों को, आता बघा इथपर्यंत बरोबर आहे, शैक्षणिक मानकों विशेष बच्चों के लिए निम्न स्तर करने के लिए निर्देश देना चाहिए. म्हणजे जे विशेष बच्चे, आता विशेष बच्चे म्हणजे काय, ज्यांना आवश्यकता आहे एखाद्या साधनाची, एखादा काहीतरी त्यांना लागतंय, तर काय करायचंय, त्यांना निम्न स्तर के लिए निर्देश देना चाहिए. आता बघा निर्देश देना चाहिए, आता निर्देश देणं हे पॉझिटिव्ह आहे का, म्हणजे त्यांना गरज आहे एखाद्या साधनाची. निम्न स्तर करणे केले म्हणजे त्यांना काय करायचं, खालच्या पातळीवर आणण्यासाठी विषय त्यांना काय करायचं, निर्देश द्यायचे. नाही बाबा आता हे शिकू नको, ते दुसरं काही शिक, असे निर्देश देणार का. म्हणजे काय झालं, हे कटलंच ना, चुकीचंच झालं ना. तुम्ही विशेष आवश्यकता जर त्या विद्यार्थ्यांना आहे, विशेष बच्चे आहेत किंवा हुशार मुलं आहेत, त्यांना जर तुम्ही निमस्तर म्हणजे तुला आता हे शिकू नको बाबा, तो त्याची आवश्यकता नाही, म्हणजे त्याला काय करायचं, दुसरं शिकवत बसायचं, म्हणजे असे करणार का तुम्ही, निर्देश देणार का, अजिबात देणार नाही. म्हणजे पहिलं ते कटलं. कारण काय म्हटलेलं आहे, आता हे तर कटलं, तुम्हाला मी सांगितलं. हाँ, कारण काय म्हटलंय, विशेष बच्चों की मुख्य धारा की कक्षा में सीखने में कोई संभावना नाही. बघा म्हणजे विशेष बच्चे म्हणजे आता समजा एखाद्याला आता समजा एखादा अंध व्यक्ती असेल, बरोबर आहे की नाही, आता त्याला विशेष गरजा असतात, म्हणजे त्याला ब्रेड लिपीचे साधनं असेल, परसे साधनं वगैरे द्यावं लागेल.
पण इथे काय म्हटलेले का ते मुलं मुख्यधारा म्हणजे ते वर्गामध्ये शिकायची संभावना नाही, म्हणजे ते शिकू शकत नाही, आपल्याकडे म्हणतात त्यांची लायकी नाहीये. बरोबर आहे का नाही? मग असं होतं का? म्हणजे ते विशेष बच्चे म्हणजे मग आता ते शिकू शकत नाही का? तर ते शिकू शकतात. म्हणजे हे बी काय म्हणताय, चुकीचं म्हणतंय. संभावना नाही म्हणजे ते शिकू शकत नाही. म्हणजे काय झालं? पहिलं पण चुकीचं आणि दुसरं पण चुकीचं. याचं उत्तर काय? ये और आर दोनों गलत आहे. बघा म्हणजे काय करायचं असतं, तुम्हाला फक्त मी तुम्हाला काय सांगतो बाबांनो, फक्त तुमचे 100 बरोबर यायला पाहिजे, हे तुमचं उद्दिष्ट ठेवा. पण मग आता काही जणांचं टाइम मॅनेजमेंटच झालं नाही. मराठीमध्ये मी खूप वेळा सांगतो, प्रश्न वाचा, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करा. बघा म्हणजे ये और आर दोनों गलत आहे. आता काय मी काय दुसऱ्या धर्तीवरचा प्राणी नाही, मी काय दुसऱ्या भाषेमध्ये बोलतो आणि तुम्हाला समजत नाही असं पण नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे मातृभाषेतच सांगतो आणि तुम्ही काय करतात, मोठे चॅनल फक्त प्रश्न मोठे आले होते यावेळेस मी मान्य करतो, ब्रॉड क्वेश्चन होते. पण ब्रॉड क्वेश्चन जरी होते, संकल्पना त्या होतात, कन्सेप्ट त्या होत्या, सगळं ते होतं. फक्त तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन दिसला, मग टाइम मॅनेजमेंट झालं नाही, धावपळ झाली, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता प्रश्न आहे चौथा. एक 10 साल की काकुली. आता तुम्हाला एक काकुली बिकुली काय असेल याच्यावर तुमच्या मनातले हे काही वाचत बसायचं नाही. 10 साल की काकुली असेल, इथे वैशाली घ्या, समीक्षा घ्या, काय पंकज घ्या, काही नावं घ्या, त्याचं काही नाही. गणित की कठीण सवाल से जूझ रही है. कठीण जूझ रही है म्हणजे काय, तिला एखाद्या गणिताचे जे उत्तर असतात त्याच्यामध्ये अडचण निर्माण, जूझ म्हणजे अडचण निर्माण होणे. उसे समस्या समाधान कौशल्य बढ़ाने के लिए उसकी शिक्षिका क्या कर सकते. म्हणजे जी काकुली नावाची मुलगी आहे, तर काय झालेलं आहे, तर तिला गणितामध्ये अडचण येत आहे. गणितामध्ये काही जे उत्तर आहेत किंवा काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तिला काय अडचण येत आहे. तर उसके समस्या समाधान कौशल्य को बढ़ाने के लिए, म्हणजे तिला त्या समस्या सोडवण्यासाठी, कौशल्य को बढ़ावा म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षिका म्हणून तुम्ही काय करणार, क्या कर सकते. म्हणजे शिक्षिका म्हणून काय करणार, का तिला येत नाही जोडपून काढायचं काठीने, काय करणार. आता पहिलं काय म्हटलंय, उसे समस्या का समाधान दे. आता बघा मग काय म्हणेल का सर, इथे लय भारी आहे ना, म्हणजे उसे समस्या का समाधान दे म्हणजे तिला उत्तर सांगून द्या. म्हणजे जर तिला उत्तर सांगलं तर ती स्वतःहून काय करेल का, अजिबात नाही. आता मी जर समजा सीटेटला तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगून दिले पेपराला, तर तुम्ही स्वतःहून वाचणार का, अजिबात वाचणार नाही. म्हणजे मग काय झालं, तिला जर समस्या समाधान दे म्हणजे तिला जर उत्तर सांगून दिलं तर ती प्रयत्न करेल का, अजिबात करणार नाही. मग ती काय म्हणेल, मॅडम मला सांगत राहा. म्हणजे काय तुमच्यावर अवलंबून राहील. म्हणजे काय झालं, हे निगेटिव्ह झालं. दूसरा ऑप्शन काय म्हटले, उसे समस्या को छोड़ने और अगले एक पर जाने के लिए कहे. म्हणजे मग तिला काय सांगायचं तुम्ही, का आता एक काम कर बाई, हे तुला काय येत नाही ना, मग काय कर, हे उदाहरण सोडून दे आणि आता काय कर, तू दुसरं उदाहरण सोडव. म्हणजे असं सांगणार का तुम्ही, असं सांगणार का, अजिबात सांगणार नाही. म्हणजे हे पण कटलं, हे पण कटलं. त्याच्यानंतर काय म्हटलं चौथं, कडी से कडी सजा दे ताकि भविष्य में ऐसे दोबारा ना करा. आपल्याकडे होतं ना, कडी से कडी सजा दे म्हणजे चांगलं दोपटून काढायचं, तिच्या झिपुट्या धरून काय करायचं, तिला चांगल्या 2-3 काना मागे द्यायच्या. असं करणार का तुम्ही, अजिबात करणार नाही. तर तुम्ही काय करणार, कोशिश करते रहने के लिए प्रोत्साहित करना चाहिए और उन्हें जरूरत पडे आलंबन प्रदान करना चाहिए. आलंबन म्हणजे आज हल्ली वाई गोष्टीने सांगितलं, म्हणजे त्या विद्यार्थीला काय सांगायचं, बाबा तू सोडव, प्रयत्न कर, चुका सगळ्यांकडून होतात, काय होतं चुकातून, आणि जिथे ती एखाद्या वेळेस चूक जास्त होत असेल की तिला काय करायचं, आलंबन द्यायचं, म्हणजे कॅप फोल्डिंग द्यायची, मार्गदर्शन द्यायचं आणि या संकेत द्यायचे, इशारे द्यायचे. एकच शब्द आहे आलंबन. मग याच्याने काय होईल, ती काकुली जी नावाची मुलगी आहे, काकुली असो पंकज असो कोणी असो, ती काय होईल, तिला गरज पडल्यानुसार तिला मार्गदर्शन केल्यावर, तिला प्रोत्साहन दिल्यावर ती काय होईल, ते उदाहरण सोप्या प्रकारे सोडून दाखवेल. म्हणजे काय झालं, हे त्याचं उत्तर झालं. बघा अशा प्रकारे प्रश्न होते, समजून घेतले तर खूप चांगलं आहे, पण नाहीतर, आणि स्पष्टीकरण जेवढे तुम्ही बघणार, जेवढं तुम्ही समजून घ्याल तर पास होणार. मला वेळ नाही सर, माझ्याकडे 25 दिवसाचाच वेळ आहे, आणि नाही सर मला TATचा पण भरायचा आहे आणि CTET पण भरायचा आहे, असे विद्यार्थी राहून जातात. असेच विद्यार्थी राहून जातात. त्याच्यामुळे असं काही करू नका बाबांनो. पास व्हायचं असेल तर वेळ पण द्यावा लागेल. बिना वेळ द्यायचं नाही सर माझ्याकडे 20च दिवस आहे, मग कन्सेप्ट वाचू का PYQ वाचू. आणि आपल्याकडे काय आहेत माहिती आहे का, PYQ पाठ करतात पोरं. पाठ करू नका, पाठ केलं तर तुम्ही पास नाही होणार. तुम्हाला फक्त समजून घ्यायचं. आता ले वाइगोस्की बघा, तुम्हाला आला ले वाइगोस्की, 2 प्रश्न झाले. ले वाइगोस्की के सिद्धांत का पालन करते हुए एक शिक्षक को. आता बघा ले वाइगोस्कीचा सिद्धांताचं पालन म्हणजे त्याला अवलंबन करायचं आहे. मग त्यानुसार एक शिक्षक को क्या करना चाहिए, विद्यार्थियों द्वारा, पहिला ऑप्शन काय म्हटलंय बघा,
विद्यार्थियों द्वारा सांस्कृतिक उपकरणों के उपयोग को हतोत्साहित करना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजातील जे उपकरणं असतील, सांस्कृतिक उपकरण, त्या हतोत्साहित करणं. हतोत्साहित करणं म्हणजे निगेटिव्ह, नाही वाचलं तरी हा उत्तर चुकीचं आहे. प्रोत्साहित करण्याचं आहे तर चांगलं असतं, प्रोत्साहित असतं तर पॉझिटिव्ह झालं असतं, निगेटिव्ह झालं. विद्यार्थियों द्वारा कंठस्थ किए किए जाने वाले ज्ञान को प्रसार प्रसार करना चाहिए. म्हणजे कंठस्थ करणं म्हणजे पाठांतर करणं, रटना, याला प्रसार करना चाहिए. म्हणजे जो पाठांतर करेल त्याने वर्गासमोर माहिती द्या. असं करेल का? अजिबात करणार नाही. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थियों को एक दुसरे के साथ प्रतिस्पर्धा करने के लिए प्रोत्साहित. आता मागच्याच प्रश्नात मी सांगितलं होतं का प्रतिस्पर्धा लावायची नाही, त्याला प्रोत्साहन करायचं नाही, त्याला हतोत्साहित करायचं. प्रतिस्पर्धा लावायचं नाही, त्याला हतोत्साहित करायचं. प्रतिस्पर्धेच्या भावनेला म्हणजे स्पर्धा लावायची नाही. स्पर्धा म्हणजे अभ्यासाची बरं का, नाही तर तुम्ही मला खेळायच्या. प्रतिस्पर्धा म्हणजे तू जास्त मार्क मिळव, तुला 1 नंबर मिळेल, तुला 2 नंबर, असं काही करायचं नाही. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन काय म्हणतंय, अपने विद्यार्थियों के साथ आपले विद्यार्थियों के साथ पारस्परिक अध्यापन का पालन करना. पारस्परिक अध्यापन, आता पारस्परिक अध्यापन म्हणजे काय? शिक्षक प्रश्न विचारतो, विद्यार्थी उत्तर देतात, विद्यार्थी प्रश्न विचारतात, शिक्षक उत्तर देतो. याला काय म्हटलं जातं? पारस्परिक अध्यापन. म्हणजे लेवायगुस्कीने काय सांगितलं होतं का विद्यार्थी कुठे समजतो, समाजात शिकतो. मग समाजात शिकला असेल तर समाजात काय असेल? संप्रेक्षण असेल. बरोबर आहे का नाही? संप्रेक्षण असेल, वादविवाद झाला पाहिजे. वादविवाद म्हणजे भांडणं नाही. नाही तर मग तुम्ही काय म्हणाल का सर वादविवाद म्हणजे भांडणं. वादविवाद म्हणजे एखाद्या टॉपिकवर चर्चा करणे. म्हणजे याच्याने काय होईल? पारस्परिक संबंध काय होतील? पुढाकार लागतील. हे लेवायगुस्कीने सांगितलं बघा. जिथे लेवायगुस असेल तेव्हाच इथे पारस्परिक संबंध असेल, नाही तर जीन प्याजेला करत बसाल. या प्रकारे उत्तर काय? ऑप्शन 4. आता बघा हार्वर्ड गार्डनर, मी तुम्हाला सांगितलं होतं हार्वर्ड गार्डनर प्रश्न येणार आणि येणार, हमखास टक्के या. असं मला एखाद्या विद्यार्थ्याने मला सांगा का सर तुम्ही जेवढे टॉपिक सांगितले ना त्यापैकी आलेच नाही बा. असं कोणीच सांगू शकत नाही, कारण मी जेवढे टॉपिक तुम्हाला सांगितले होते तेवढे तुम्हाला आलेले आहेत. आता हार्वर्ड गार्डनर, आता या हार्वर्ड गार्डनरने काय सांगितलं होतं? 8 प्रकारची बुद्धी. बरोबर आहे का नाही? 8 प्रकारची बुद्धी सांगितली होती. आता त्याच्याच अनुसार या हार्वर्ड गार्डनरच्या याच्यावर आलेला हा प्रश्न आहे. आता हार्वर्ड गार्डनरने काय सांगितलं होतं? जे निगेटिव्ह आहे ते काढतो. आता तुम्हाला तुम्ही टिक केले त्याच्यामुळे ते उत्तर कळून जातं. त्याच्यामुळे काय असतं? जे निगेटिव्ह का आलेलं आहे बाळ, उत्तर ते का आलेलं आहे हे तुम्हाला सांगतो. बुद्धी मुख्य रूप से आनुवंशिक विरासत से मिळते. आता बघा म्हणजे काय म्हणते का बुद्धी काय असते? आनुवंशिकतेवर अवलंबून असते. विरासत म्हणजे काय? अनुवंशाकडून येणारी विरासत. म्हणजे आपण म्हणतो ना विरासत म्हणजे माझ्या बापाची प्रॉपर्टी, विरासत वगैरे असं असतं का? मग एखाद्याचा बाप समजा अडाणी असेल, त्याला काही म्हणजे तो शाळेत गेला नाही, मग मुलगा पण अडाणीच राहील का? अजिबात राहणार नाही. म्हणजे काय झालं? असं म्हटलंय का हार्वर्ड गार्डनरने? असं अजिबात म्हटलंय. मग प्रस्तावित किया म्हणजे त्याने काय म्हटलं? असं म्हटलंय का? अजिबात म्हटलं नाही. बुद्धि को सटीक रूप से मापा जा सकता है और सटीक रूप से विधेय किया जा सकता है. आता बुद्धी को सटीक रूप से मापा जा सकता है. बुद्धीला आपण सटीक रूप से मापू शकतो का? बुद्धी आपण मोजू शकतो का? तुम्हाला सांगितलं होतं आपला जीन पेयाच्या भावनेत काय सांगितलं होतं का बुद्धीला तुम्ही काय करू शकतात? मोजू शकत नाही, पण शरीराला मोजू शकतात. म्हणजे विकास काय असतो? म्हणजे बुद्धी जी असते ती काय असते? गुणात्मक असते. गुणात्मक असते. आणि वाढ काय असते? मात्रात्मक असते. मात्रात्मक. बरोबर आहे का नाही? म्हणजे वाढला तुम्ही मोजू शकतात. बरोबर आहे का नाही? वाढला तुम्ही मोजू शकतात. वाढीला तुम्ही मोजू शकतात. वाढ जी असते ना तिला तुम्हाला मोजता येतं. म्हणजे हा 5 फुटाचा आहे, ही 5 फुटाची, 4 फुटाची, 3 फुटाची असं तुम्ही मोजू शकणार. पण बुद्धीला मोजू शकतात का ही किती फुटाची? सटीक मापू शकतात का? थोडाफार अंदाज लावू शकतात. थोडाफार अंदाज मावू शकतात, पण सटीक मोजू शकत नाही का याची बुद्धीचा विकास 80% झालेला आहे. एखादा म्हणेल का पाटील मॅडमांच्या बुद्धीचा विकास 70% झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकतात का? शिंदे मॅडमांचा विकास 50% झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकतात का? बुद्धी मोजू शकते का? अजिबात मोजू शकत नाही. म्हणजे तिला आपण सटीक मापू शकत नाही. त्याच्यानंतर काय म्हटलेले? बुद्धिमत्ता अकादमिक सफलता का सफलतापूर्वक अनुमान लगा सकते. मग इथे पण तेच होतं. बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेचं तुम्ही काय असत? अकादमिक सफलता म्हणजे काय? म्हणजे बुद्धिमान विद्यार्थी कोणाला म्हणायचं का जो अकादमिक ज्ञान म्हणजे काय असतं तुम्हाला एक समजून घ्या. अकादमिक ज्ञान म्हणजे शाळेचं ज्ञान. अकादमिक जे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते तेच शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्याला सफलतापूर्वक अनुमान लगा सकते. असं असतं का? शाळेचं ज्ञान असेल महत्वाचं नाही ना.
आजूबाजूच्या परिसराचं पण ज्ञान. पण अकादमिक ज्ञान म्हणजे काय, जे तुम्ही शाळेत जाऊन ग्रहण केले, एखाद्या ट्रेनिंग कोर्समधून ग्रहण केले, ते आपण अनुमान सफलतापूर्वक अनुमान लगा. मग असं इथे काय म्हटलेलं होतं, मापू शकतात. इथे काय म्हटलंय, शाळा मापू शकते. अकादमिक अकादमिक म्हणजे शाळा, शाळा पण मापू शकत नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो. आता एखाद्या डॉक्टरला समजा 50% आहेत. 50% आहेत, तो डॉक्टर झाला. मग आता तुम्ही त्या डॉक्टरकडून इंजेक्शन घेत नाही का? मग असं म्हणाल का, नाही सर त्याला कधी 50% ज्ञान आहे, मग त्याचं इंजेक्शन आम्ही घेणार नाही, असं राहतं का? म्हणजे बुद्धिमत्ता काय असते, बुद्धिमत्ता ही प्रत्येकाची काय असते, असं आहे का? मग आता एखाद्याला समजा सीटेटला समजा आपण म्हणतो 55% गुण मिळाले, एस-टी, ओ-बी-सी काय असेल तो पास झाला. मग असं समजा का सर याच्याकडे फक्त 55% ज्ञान आहे, उर्वरित 45% याच्याकडे ज्ञान नाही, म्हणजे आज शिक्षक होणार नाही. असं काही नसतं. म्हणजे आपण याला मापू शकतो का? अजिबात नाही. मग हार्वर्ड गार्डनर काय म्हणतो, बुद्धी समय के साथ बदलती है. बुद्धी काय असते, समय के साथ बदलती है. समय के साथ बदलती है म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला 5वीला असेल, तुम्हाला 5वीला समजा गणित आवडत नसेल, तर मग नंतरून तुम्ही चांगला गणितामध्ये अभ्यास केला किंवा बुद्धी डेव्हलप झाली, तर तुम्हाला गणिताची पण आवड निर्माण होईल. झालं ना तुमचं उत्तर, बरोबर आहे का नाही? आणि याच प्रकारे तुम्ही काय करू शकतात, तुम्हाला प्रश्न सोपे आहेत, पण मग आता सांगितलं तर आता लगेच म्हणणार का सर लई सोपे आहेत. आता बघा, निम्नलिखित में से कौन सा प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास का एक उदाहरण आहे. प्रदर्शन लक्ष्य, आता प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी, प्रदर्शन लक्ष्य उदाहरण म्हणजे काय, विद्यार्थ्यांना बघा बारीक मी शब्द तुम्हाला समजून देतो. प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास म्हणजे विद्यार्थ्यांना, म्हणजे एखादा विद्यार्थी कार्य करत असेल तर विद्यार्थ्यांना, दुसऱ्या विद्यार्थ्यांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी मी किती हुशार आहे, असं प्रदर्शन म्हणजे याच्यापैकी कोणतं उदाहरण आहे. एक काय म्हटलंय, एक छात्र किसी विषय को गहरी समझ हासिल करने के लिए कठीण अध्ययन करता है. आता एक छात्र गहरी समज केली, गहरी आता म्हणजे काय, त्याला तो विषय समजला पाहिजे याच्यामुळे तो स्वतःहून प्रयत्न करतो. म्हणजे तो कठीण अध्ययन करताय म्हणजे तो विषय त्याला समजला पाहिजे. म्हणजे काय म्हणजे हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतोय का, हा स्वतःसाठीच करतोय ना. म्हणजे हे झालं स्वतःसाठी. दुसरं काय म्हटलंय, एक छात्र अच्छा ग्रेड पाने के लिए दूसरों से बेहतर होने के लिए कठीण मेहनत करता है. म्हणजे इथे बघा, इथे काय म्हणतंय बघा, नीट ऑप्शन बघा. एक छात्र अच्छा ग्रेड पाने के लिए म्हणजे चांगले मार्क मिळवण्यासाठी, दुसरों से बेहतर होने के लिए म्हणजे मी दुसऱ्यांपेक्षा जास्त मार्क मिळवेल याच्यासाठी मी मेहनत करतो. म्हणजे काय झालं, हे प्रदर्शन प्रदर्शन लक्ष अभिविन्यास झालं ना. म्हणजे काय करतो, हा स्वतःसाठी करतोय का, हा भाऊ हा याला काय वाटतंय का मला जास्त मार्क मिळाले म्हणजे समोरचा मला सोम्या गोम्या चांगला म्हणेल, ती चांगली म्हणेल, मग तिला मी आवडायला लागेल, मी लय हुशार आहे, मग यासाठी हा मेहनत करतोय. म्हणजे हा कोणासाठी करतोय, प्रदर्शन करण्यासाठीच करतोय ना. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, एक छात्र शिक्षक से अधिक सीखने के लिए अधिक अध्ययन. म्हणजे बघा आता इथे पण काय म्हणतात, एक एक छात्र म्हणजे एक विद्यार्थी काय करतात, शिक्षकाकडून जास्त ज्ञान मिळवण्यासाठी अधिक अधिक कठीण अध्ययन करताय. कठीण म्हणजे विद्यार्थ्यांना प्रयत्न करतोय. म्हणजे इथे पण तो स्वतःसाठीच करतोय, दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतोय. चौथा ऑप्शन काय म्हटलंय, एक छात्र अपनी समझ को आगे बढ़ाने के लिए मेहनत करता है. आपली समझ म्हणजे आपलं ज्ञान मिळवण्यासाठी तो काय करतो, मेहनत करतो. म्हणजे काय असेल, हे पण काय झालं, आता बघा हे झालं आणि हे झालं. हे काय झालं, हे स्वतःसाठी करतोय. पण हे जर काय दुसऱ्यासाठी ग्रेड पाहणे आणि मला दुसऱ्यांपेक्षा मी हुशार कसा आहे, मार्क मला कसे मिळवायचे आणि हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी, याला म्हणतात प्रदर्शन उन्मुखी विद्यार्थी. म्हणजे असे आपल्या समाजात विद्यार्थी असतात, ते शाळेत ते काय म्हणतात का मी शाळेत मार्क जास्त काय मिळवले, का मला दाखवायचंय मी किती हुशार आहे. याच्यामुळे हे विद्यार्थी काय असतात, असे असतात. आता प्रश्न बघा, आता हे तुम्हाला ब्रेल लिपीवर आधारित मी तुम्हाला टॉपिक घेतलेला होता. ब्रेल लिपीवर मी तुम्हाला बोललेलो पण होतो का तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार, आणि मी घेतलेला आहे ब्रेल लिपी बरोबर. आता ब्रेल लिपी संदर्भात आलेला प्रश्न आहे काय, उन बच्चों के लिए जो दृष्टि बाधित आहे, उनमें शामिल है, करते समय शिक्षिका को डॅश डॅश का उपयोग करना चाहिए. आता दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काय करावं लागतं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. काय करावं लागतं तुम्हाला, आवर्ती संग्रह करणार का, अजिबात नाही. आवर्ती संग्रह संचलन हे इथे परशतंत्र म्हटलेलं आहे, इथे आवर्ती संग्रह म्हटलेले हे ब्रेन. आता ब्रेल आणि श्रवण प्रणाली, आता तुम्ही म्हणाल का सर श्रवण प्रणाली पण बरोबर आहे, पण काय म्हटलं जातं इथे, काय म्हटलं जातं, ब्रेल एक पर्श्य प्रणाली म्हणजे त्यांना कोणतं साधनं द्या तर ते काय असेल, पर्श्य असतील. ब्रेल लिपी म्हणजे काय, पर्श्य प्रणाली. इथे पर्श्य कुठे दिलेलं आहे का, अजिबात दिलेलं नाही. पण इथे दिलेलं होतं पर्श्य 3 मध्ये, पण इथे
आवर्ती संग्रह दिलेलं होतं. त्याच्यामुळे काय झालं, हे पण कटलं. म्हणून काय झालं, ब्रेल लिपी एक परिचय प्रणाली, म्हणजे त्यांना काय दिलं पाहिजे, उपयोग करण्याचा ब्रेल आणि परिचय प्रणालीचा उपयोग केला पाहिजे. बघा, खूप सोपा प्रश्न होता. आता बघा, आता हा प्रश्न म्हणजे तुम्हाला उत्तर पण सांगून गेला आणि तरी काहींचं ते उत्तर चुकलं. उत्तर पण तो प्रश्नच सांगून गेला तरी तुम्ही उत्तर चुकवलं. प्रश्न है 13वां, विकास के डैश डैश आयाम की तरह भावनाओं, आत्मधारणाओं और परिवारों, साथी और दोस्तों के साथ पारस्परिक संबंधों का परिवर्तन का अध्ययन किया जाता है. आता म्हणजे व्यक्तीच्या भावना, आता व्यक्तीच्या भावनांचा अभ्यास, परिवाराचा अभ्यास, दोस्त मित्रांचा अभ्यास, पारस्परिक संबंधाचा अभ्यास कशामध्ये केला जातो? भौतिक मध्ये केला जातो का? भौतिक म्हणजे भूगोल याच्यामध्ये केला जातो? अजिबात. संज्ञानमध्ये केला जातो का? संज्ञान म्हणजे विचार प्रक्रिया. तुम्हाला सांगितलं होतं ना, संज्ञान म्हणजे काय? विचार प्रक्रिया. विचार प्रक्रियामध्ये दोस्तांची परस्पर संबंधाचा अभ्यास होतो का? अजिबात होत नाही. भाषाईमध्ये होतो का? भाषाईमध्ये अभ्यास होतो का? तर हा अभ्यास कुठे होतो? मनोसामाजिक मध्ये, म्हणजे सामाजिक मानसशास्त्र जे असतं त्याच्यामध्ये व्यक्ती समाजात कसा वागतो, त्याच्या भावना कशा आहेत, तो पारस्परिक संबंध कसे, मित्रांशी कसा वागतो, पारस्परिक संबंध कसे आहेत, दोस्तांचे, हेच कुठे अभ्यास केला जातो? हे मनोसामाजिक मध्ये अभ्यास केला जातो. बघा, एकदम म्हणजे उत्तर सांगणारा हा प्रश्न होता, पण तरी उत्तर चुकलेलं आहे काही जणांचं. आता प्रश्न 11वा. आता प्रश्न 11वा पण एकदम सोपा आलेला होता. एकदम सोपा, मी म्हणतो एकदम सोपा प्रश्न होता. निम्नलिखित में से किस विधि में शिक्षक और विद्यार्थी अपनी भूमिका का विनिमय करते? आता विनिमय करणे म्हणजे दळणवळण, देणे आणि घेणे. विनिमय म्हणजे काय? वस्तू विनिमय करणे. आपण खूप वेळा हा शब्द ऐकलेला आहे. विनिमय म्हणजे देणे आणि घेणे. आता देणे म्हणजे देणे आणि घेणे कुठे होईल? अनुकलीन अध्ययन. आता अनुकलीन अध्ययन मध्ये देणे आणि घेणे होईल का? अजिबात होणार नाही. वर्णनात्मक अध्ययन मध्ये देणे, ग्रहणशील अधिगम मध्ये होणार नाही. तर पारस्परिक जे अध्यापन होईल, पारस्परिक अध्यापन म्हणजे पारस्परिक. आता पारस्परिक अध्यापन म्हणजे काय? शिक्षक प्रश्न विचारतो. बघा, आता पारस्परिक अध्ययन म्हणजे तुम्हाला समजून देतो. पारस्परिक अध्ययन म्हणजे इथे शिक्षक असेल, हा शिक्षक आहे, इथे विद्यार्थी आहेत, छोटे छोटे विद्यार्थी करतो. हा शिक्षक त्यांना प्रश्न विचारेल, विद्यार्थी उत्तर देतील. हा प्रश्न विचारतो, शिक्षक उत्तर देतात. मग याच्याने काय होतं? पारस्परिक अध्ययन मार्गी लागतं ना. पारस्परिक अध्ययन इथे काय म्हटलं? विनिमय. विनिमय केव्हा होईल? जेव्हा ते पारस्परिक अध्यापन करतील तेव्हाच आपल्या ज्ञानाचा विनिमय होईल ना. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला प्रश्न विचारता, मी उत्तर देईल, तुम्ही प्रश्न विचारा, म्हणजे काय झालं? हे पारस्परिक अध्यापन झालं. बघा, ऑप्शन 4 किचकट नव्हता, काही नव्हता, एकदम सोपा प्रश्न. आता प्रश्न बघा, हा आले होता लेवाय. आता बघा, लेवायगुस्की तुम्हाला सांगितलं 3 प्रश्न आता इथल्या इथेच बघायला मिळालं. आणि आता हा मागचा जो पारस्परिक अध्यापन हा जो प्रश्न, हा पण लेवायगुस्कीच्या संघ, म्हणजे चौथा प्रश्न आपल्याला लेवायगुस्कीवर आधारित मिळालेला आहे. लेवायगुस्की. आता लेवायगुस्कीवर आधारित प्रश्न काय आहे ते आपण समजून घेऊया. प्रश्न मोठे असले का तुमचं काय होतात? आता आमच्याकडे काही म्हटलं जातं का विद्यार्थ्यांना काय होतं, एखादं काही दिलं जातं का माकडं चुकतात म्हणजे काय? त्यांच्या दिशा वेगळ्याच निघून जातात. एखादं काही थोडं हाड आलं का, म्हणजे प्रत्येकाने काय करायचं, फक्त समजावून घ्यायचं. माझा बोलण्याचा कोणाला राग नका येऊ देऊ. माझी काकुळी तेवढीच होती की तुम्ही सगळे पास झालं पाहिजे. मला काय माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढवायचे नव्हते. पण मग आता असो. भाषावर बघा, प्रश्न काय? भाषा और सोच प्रक्रिया के संबंध का प्रस्ताव रखते हुए लेवाइगुस्की ने निम्नलिखित में से किस रूप में भाषा को अवधारणा दिए? मग भाषा संदर्भात लेवाइगुस्कीचे विचार काय होते? भाषा संदर्भात विचार काय होते? आपण आता लेवाइगुस्की असं म्हटलं होतं का भाषा एक स्वतंत्र क्षेत्र से जो की संज्ञान से संबंध नाही. म्हणजे भाषा एक स्वतंत्र आहे, संज्ञांचे संबंध नाही. आता संज्ञांचे संबंध नाही म्हणजे विचार प्रक्रियेशी संबंध नाही असं आहे का? आता समजा एखादा विद्यार्थी असेल आणि समजा त्याने विचार करून जर बोलला नाही तर समाजात काय होईल? त्याला झोडपणार नाही का? काही पण बोलायला लागला म्हणजे विचार करूनच माणूस बोलतो ना. म्हणजे काय झालं? स्वतंत्र आहे का? अजिबात नाही. भाषा संज्ञानात्मक क्षमताओं में विकास में बाधा टालते. आता संज्ञानात्मक मध्ये कसं काय बाधा टाकेल? संज्ञानात्मक मध्ये म्हणजे विचार प्रक्रिया. आता तुम्ही विचार कसे करतात? आता उदाहरणार्थ आपल्याकडे काय कौतुक असतं. मी कधी इंग्रजी, माझा मुलगा इंग्रजीला जातो. बाबा त्याला विचार, बरं विचार कोणत्या भाषेत करतो? तो मराठीत करतो. मग मराठी, आता तुम्हाला एखाद्या समस्या निर्माण झाली तर तुम्ही विचार करतात. विचार म्हणजे तुमच्या भाषेमध्ये करतात ना. मग मी असं सोडवेल, तसं सोडवेल, तिकडे जाईल, इकडे जाईल. म्हणजे काय? विचार प्रक्रियेसाठी बाधा करते का भाषा? तर भाषा काय करते? विचार प्रक्रियेसाठी प्रोत्साहित करते, त्याला सहकार्य करते. म्हणजे काय झालं? तिसरं पण कटलं. दुसरं काय म्हटलंय? भाषा आत्मकेंद्रित भाषा का एक रूप है जिसका प्रयोग केवल बुनियादी
जरूरतों को पूरा करे. बुनियादी चरण म्हणजे आपल्या दैनंदिन गरजा. फक्त दैनंदिन गरजासाठी आता बुनियादी चरण म्हणजे काय असतं? फक्त तुम्ही दैनंदिन जीवनासाठीच भाषा वापरतात का? दैनंदिन म्हणजे मला बाजाराला जायचंय, मला बटाटे दे आणि कांदे दे, याच्यासाठी तुम्ही भाषा वापरतात का? अजिबात नाही. तुमचे जीवनात जेवढंपर्यंत जीवन जगायचंय, तुम्हाला शिक्षण घ्यायचंय, तुम्हाला नवीन काय शिकायचं, याच्यासाठी पण तुम्हाला काय करायचं? भाषेचा गरज पडते. म्हणजे इथे काय म्हटलं? केवळ बुनियादी म्हणजे फक्त तुमच्या दैनंदिन जीवनासाठीच तुम्ही भाषा वापरता असं नाही. तर आपल्याला वेगवेगळे प्रयोग, भाषा एखादा शोध लावायचा असेल, सायंटिस्ट पण त्याच्यासाठी पण भाषा प्रयोग करतात. आणि पहिलं ऑप्शन जे उत्तर का आहे? का भाषा एक सांस्कृतिक उपकरण आहे. कोणी सांगितलं होतं? लेव वाइगोस्की बाबांनी, बरोबर आहे का नाही? का भाषा काय असते? सांस्कृतिक उपकरण आहे. उपकरण म्हणजे साधन, उपकरण म्हणजे काय? साधन. म्हणजे लेव वाइगोस्की काय म्हणतो? की भाषा काय एक सांस्कृतिक साधन आहे आणि ते संज्ञान को कई तरीकों से सुगम बनवते. कई तरीके से. संज्ञान म्हणजे काय? विचार प्रक्रियेला. मग तुम्ही म्हणाल सर संज्ञान तर जीन प्याजे, असं नाही. संज्ञान म्हणजे विचार, नाही तर जीन प्याजेच नाही. जीन प्याजेची काय ठेव नाहीये. संज्ञान त्याचा देन लेव वाइगोस्कीने हा शब्द वापरू नये. संज्ञान म्हणजे भाषा काय करते? एक सांस्कृतिक उपकरण आहे आणि तो काय करतो? संज्ञानात्मक विकासाला काय करतो? सुगम बनवतो. म्हणजे आता बघा, तुम्ही भाषा चांगली येतात म्हणून तुमचे विचार चांगले असतात. तुमचं स्पष्टीकरण, आता माझ्याकडे चांगली भाषा आहे म्हणून मी तुम्हाला माझे विचार चांगले, माझ्या विचार स्पष्टीकरण तुम्हाला मी चांगलं देतो. म्हणजे काय करतं? सुगम बनते. याचं हे उत्तर होतं. स्पष्टीकरण बघा, स्पष्टीकरण बघण्याशिवाय काही चालणार नाही. आता हे तुम्हाला अपसारी आणि अभिसारी प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं, याला विवेचनात्मक, विश्लेषणात्मक, खुले अंतवाले प्रश्न असे म्हणतात. मी तुम्हाला अपसारी आणि अभिसारी या संदर्भात सांगितलं होतं. अपसारी म्हणजे काय? ज्याचं अनेक उत्तर असतात आणि अभिसारी म्हणजे ज्याचं एकच उत्तर असतं. खुले अंतवाले, बंद अंतवाले. आता विवेचनात्मक सोच को बडा. विवेचनात्मक म्हणजे असंख्य त्याचे उत्तर देऊ शकतील असं उत्तर कोणतं आहे बा याच्यापैकी? आता काय म्हटलं? निम्नलिखित में से एक ऐसे प्रश्न का उदाहरण है, एक ऐसे म्हणजे असं कोणतं उदाहरण आहे तो विवेचनात्मक को बढ़ावा देंगे? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय? द्वितीय विश्वयुद्ध कम समाप्त हुआ था. आता दुसरं युद्ध केव्हा समाप्त झालं? उत्तर सांगून देतील सर एवढा एवढा, हा या 1800 एवढ्यामध्ये काहीतरी म्हणजे तारीख सांगून देतील, मोकळे होतील. म्हणजे काय त्यांचं विश्लेषण होईल का? अजिबात होणार नाही. द्वितीय विश्वयुद्ध में कौन से देश प्रत्यक्ष रूप से शामिल, म्हणजे कोणत्या देशांमध्ये युद्ध शामिल होतं आणि कोणकोणते देश त्याच्यामध्ये होते? लोकांना सांगून देतील ना पोर. हा सर 4 देश होते, रशिया होतं, हे होतं, जपान होतं, हे होतं, सांगून देतील. म्हणजे झालं. विवेचनात्मक काही झालं का? अजिबात झालं नाही. चौथं काय म्हटलंय? द्वितीय विश्वयुद्ध के दौरान जर्मनी का नेता. आता जर्मनीचा नेता काय असेल? पाठ करून घेतील, सांगून देतील सर सोम्या गोम्या हा नेता होता. झालं उत्तर. पण तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? द्वितीय विश्वयुद्ध फैलने के किन कारणों का योगदान था. म्हणजे ते द्वितीय विश्वयुद्ध जे झालं त्या काय कारणाने झालं? कशामुळे झालं? काय कारण आहेत? मग तू कशामुळे झालं? राष्ट्रांवर अन्याय झाला का? मजुरांवर काय झाला का? याच्यामुळे झालं का? म्हणजे असंख्य कारणं काय देईल? तर हा जो प्रश्न उत्तर जे 3 आहे हे काय देईल? त्याचे असंख्य म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय? अपसारी उत्तर देतील. मग हे सांगेल ते कारण, ते कारण, ते कारण, ते कारण, म्हणजे याच्यामध्ये काय? विवेचनात्मक सोच को बढ़ावा देगा. म्हणजे काय? तुमची डायव्हर्जिंग थिंकिंग म्हणजे एकापेक्षा अनेक उत्तर कोणाचे येतील? तर ऑप्शन 3 चे येतील, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. बघा एकदम समजून दिलेलं आहे. प्रश्न बघा. आता त्याच्यानंतर काय म्हटलेले? एक शिक्षिका छात्रों को उनके पूर्व ज्ञान को नई संकल्पनाओं को जोड़ने के अवसर प्रदान करते है. म्हणजे एक शिक्षिका आहे आणि ती शिक्षिका काय करते? पूर्व ज्ञान म्हणजे मागचं जे ज्ञान असेल तर नवीन ज्ञान याच्यामध्ये संकल्पना म्हणजे हे ज्ञान आणि हे ज्ञान मध्ये संबंध जोडणे याला संकल्पना जोड़ने म्हणतात. अपनी कक्षा में सार्थक सीखने व विवेचनात्मक सोच को समझ बनाना चाहती है. निम्नलिखित में से कौन सी रणनीती प्रभावी होती? म्हणजे शिक्षिकेला काय वाटतं का विद्यार्थ्यांनी पूर्वीचं ज्ञान आणि आत्ताचा ज्ञानामध्ये संबंध जोडला पाहिजे, तर शिक्षिकेने प्रभावी रणनीती काय असेल? असा हा प्रश्न आहे. पहिलं काय म्हटलंय? नई सामग्री पर व्याख्यान देना और छात्रों को याद करने के लिए महत्व देना. आता याद करने के लिए महत्व देना म्हणजे काय झालं? हे कटलं. बरोबर आहे का नाही? हे कटलं. याद करने के लिए महत्व जर दिलं तर म्हणजे ती काही संबंध जोडेल का? अजिबात नाही. दुसरं काय म्हटले? विद्यार्थियों को पाठ्यपुस्तक को अध्याय को पढ़ने और अंत में प्रश्न उत्तर देने के लिए कहना. म्हणजे विद्यार्थ्यांना काय? पाठ्यपुस्तक वाचायला लावायचं, अध्ययन, आणि प्रश्न केव्हा? अंत में विचारणं. अंत म्हणजे शेवट विचारायचं. आता एखादं मी तुम्हाला सांगितलं, हा बाबा एक काम करा, 5वीचं पुस्तक वाचून घ्या आणि आपण काय करू, आपली जेव्हा सामायिक प्रश्न असेल ना त्यावेळेला उत्तर विचारा. अरे पण त्या विद्यार्थ्याने तो पहिला पाठ वाचला, त्याला काही समजलं का नाही हे पण विचारलं पाहिजे ना. म्हणजे काय झालं? हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय?
छात्रों से नई सामग्री से संबंधित अपने स्वयं के अनुभव साझा करने के लिए कहना और फिर उन्हें विषय से जोड़ना। बघा हे पॉझिटिव्ह आहे। आज चौथं निगेटिव्ह काय आहे ते बघून घेऊया। छात्रों को नई सामग्री से संबंधित कार्य को पूरा करने के लिए तरीके के बारे में चरण दर चरण मार्गदर्शन करणार। म्हणजे तुम्ही विद्यार्थ्याला प्रत्येक वेळा जर सांगत गेले प्रत्येक वेळा तर ते विद्यार्थी पण कंटाळेने एखाद्याला राग पण येतो, बरोबर आहे का नाही? एखाद्या विद्यार्थ्याला एखादं काम जर तुम्ही वारंवार सांगत राहिले असं कर तसं कर तसं कर तसं कर तर सांग ते म्हणतंय तुला एवढा हुशार आहे तर तू करून घेतं हे काम, असं होतं ना आपल्याकडे पण, बरोबर आहे का नाही? ते म्हणतात तू करून घे ना। मग असं चरण दर चरण मार्गदर्शन कराल का? अजिबात नाही। एखाद्या वेळेस कुठे एखाद्या चरणला अडखळ आता जर तिथे एखाद्या चरणला जर आला असतं तर योग्य असतं, पण दर चरण म्हणजे प्रत्येक आता गणित सोडवतोय तर पहिली पायरीला पण तुम्ही सांगाल, दुसरीला पण सांगाल, तिसरीला पण, चौथीला पण सगळ्यांना सांगतच बसाल का? अजिबात नाही। सगळ्यांना सांगितलं तर तो विद्यार्थी तुमच्यावर अवलंबून राहील, याच्यात ज्ञानाचा संबंध जोडणार नाही। पण ऑप्शन 3 काय म्हटलंय का छात्रों को नई सामग्री से संबंधित अपने स्वयं के अनुभव साझा करने के लिए कहना फिर उन्हें विषय से जोडना। म्हणजे विद्यार्थ्यांचे त्यांचे अनुभव पहिले ऐकून घ्यायचे। त्यांना आता उदाहरणार्थ पावसाळा तुम्हाला शिकवायचा आहे तर पावसाळा संदर्भात मग त्यांना विचारायचं का बाबा पावसाळ्या संदर्भात माहिती सांगात। मग ते सांगतील का सर पाऊस झाला होता, आमच्याकडे सरसर सरसर आवाज आला, धोधो धोधो आवाज आला। मग ते त्यांच्या संकल्पना सांगतील। मग त्यांना तुम्ही वर्गात पावसाळा शिकवल्यानंतर पावसाळ्याचा योग्य आवाज काय आहे, विजेचा आवाज कसा होतो हे तुम्ही त्यांना अनुभव जोडणार। म्हणजे काय झालं, हे नवीन अनुभव जोडण्यासाठी आणि जुने अनुभव एकत्र करण्यासाठी या प्रकारे हे ऑप्शन वापरावं लागेल। प्रश्न आहे 15। आता प्रश्न आहे 15। प्रश्न 15 काय म्हणतोय, अभिकथन आणि कारक। यावेळेला अभिकथन आणि कारकचे खूप सोपे आलेले होते, पेपर 2 असो पेपर 1 असो। अभिकथन आणि कारक। आता प्रश्न काय म्हणतोय, भय और तणाव वातावरण भय तणाव का वातावरण। वातावरण म्हणजे तुमच्या डोक्यात हे नका येऊ देऊ लगेच तुम्हाला वातावरण म्हटलं का लगेच तुम्हाला हिवाळा, पावसाळा आणि दुष्काळ वगैरे पावसाचं वातावरण हे आठवू नका। वातावरण म्हणजे आपल्या वर्गातील वातावरण। वर्गातील वातावरण म्हणजे कसं असतं हे संदर्भ। भय और तनाव का वातावरण बनाना और छात्रों को सचेत और हरदम तैयार रखना और सार्थक सीखने को सुसाधित करता है। म्हणजे हा प्रश्न काय म्हणतोय का वर्गामध्ये जर तुम्ही भयपूर्ण वातावरण तयार केलं तर विद्यार्थी चांगले शिकतील। सुसाधित करताय, चांगले शिकतील का? चांगले शिकतील का? मी जर सांगितलं चुकला तर मी तुम्हाला गोळी मारून देईल असं सांगितलं तर तुम्हाला भय होईल, तुम्ही चांगलं वाटेल का तुम्हाला? नाही बाबा चांगलं चांगलं चुकल्यावर गोळी मारतील, असं योग्य आहे का? अजिबात नाही। भयपूर्ण वातावरण योग्य नाही। म्हणजे काय झालं, हे चुकीचं आहे। कारण काय म्हटलंय, अधिगम केवळ बाहरी कारको द्वारा नियंत्रित होता। अधिगम म्हणजे बाहरी कारको, म्हणजे विद्यार्थ्यांना अधिगम जर शिकवायचं असेल तर बाहरी कारकोवर नियंत्रण। बाहरी कारक म्हणजे काय? मग मी जर सांगितलं तुम्ही जर 5 झाले तर मी तुम्हाला 5 नाही, तुम्ही जर आता समजा एखादा लहान मुलगी आहे तिला सांगितलं नियंत्रित अधिगम केवळ बाहेरी कारकों से नियंत्रित होता है। म्हणजे तिला जर सांगितलं तू तू जर हा गणित सोडवलं मी तुला 5 चॉकलेट देईल, मग असंच असतं का? अजिबात नाही। तिची आवड पण महत्वाची असते ना। तिला जर स्वतःची आवड राहिली तर तिला चॉकलेट पण द्यायची गरज मिळणार नाही। तिला चॉकलेट पण द्यायची गरज मिळणार नाही। ती स्वतःहून म्हणेल मला हे उधार। मग इथे काय म्हटलं, केवळ बाहरी कारक, त्याच्यासाठी आंतरिक कारण पण महत्वाची असतात। आणि नियंत्रण करण्यासाठी म्हणजे काय, इथे फक्त केवळ आलं म्हणून ये निगेटिव्ह, म्हणजे काय झालं, दोघे निगेटिव्ह झाले। ये और आर दोनों गलत आहे। काही होतं का याच्यामध्ये? अजिबात काही नव्हतं। प्रश्न सेकंडला। आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत आणि काही विद्यार्थी म्हणेल सर असं कसं बरोबर आहे। आता तुम्हाला सांगतो, नई अवधारणा को पढ़ाने के लिए निम्नलिखित में से कौन सी प्रभावी रणनीती आहे। नवीन अवधारणा म्हणजे एखादं नवीन काहीतरी विद्यार्थ्यांना शिकवायचंय तर त्याच्यामध्ये कोणती रणनीती प्रभावशाली आहे? प्रभावशाली उदाहरण प्रस्तुत करणं। पहिलं काय म्हणजे तुम्हाला नवीन काही शिकवायचंय तर उदाहरण तर द्यावे लागतील ना। आता त्याच्यानंतर गैर उदाहरण प्रस्तुत करणं। आता काही काय म्हणतील गैर उदाहरण प्रस्तुत करणं हे निगेटिव्ह आहे, तर मी तुम्हाला ते पण सांगतो। अवधारणा के बीच संबंधों को बढ़ावा देना। आता संबंध अवधारणाच्या बीच सांगावे लागतील। आणि एक आता काय म्हटलं, एक परिभाषा देना और छात्रों को याद करणे। आता याद करणे, परिभाषा देणं हे निगेटिव्ह। आता बघा तुम्हाला जर कट करायचं असेल ना तर चौथं कुठे आहे ते बाहेर झालं। आता हे बघा याच्यामध्ये 4 आलेले म्हणजे हे कट झालेलं आहे। आता खूप विद्यार्थ्यांचं उत्तर काय दिलेलं त्यांना काय वाटलं का 2 पण निगेटिव्ह आहे म्हणून त्यांनी 2 इथे पण काढून टाकलं, इथे पण काढून टाकलं आणि त्यांनी उत्तर काय दिलं, 2 हे दिलं। पण याचं उत्तर ऑप्शन 3 आहे का? आता गैर उदाहरण, आता उदाहरण देणं म्हणजे एखादी नवीन गोष्ट आहे तर ती उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करावं लागेल। गैर उदाहरण दिलं म्हणजे काय झालं, आता उदाहरणार्थ तुम्हाला एखादं समजा तुम्ही फ्रीज आणलं तर दुकानावर फ्रीज घ्यायला गेले
तर दुकानदार काय सांगतो तुम्हाला सगळी उदाहरण देतो. नवीन अवधारणा आहे ना, नवीन अवधारणा तुम्ही नवीन आहे तुम्हाला सगळी माहिती देईल, सगळी माहिती देईल का असं ते लाईट लावायचं, तिथे तिथे पिन लावायची, असं वापरायचं. आणि त्याच्यानंतर गैर उदाहरण म्हणजे काय, गैर उदाहरण काय देईल तो सांगेल ना. तुम्ही जर समजा लाईट डिम असेल आणि त्याच्यामध्ये पण लावलं तर ते फ्रीज जळून जाईल किंवा काही असेल फॉल्ट असेल त्याच्यामध्ये पण चालू ठेवलं म्हणजे गैर उदाहरणं पण देतो ना. नवीन अवधारणा जर तुम्ही समजा एखादी नवीन गोष्ट आणली, आता तुम्ही जेव्हा समजा एखादी कार घेतात, नवीन गाडी घेतात, मग ते काय सांगतात, हां तुम्ही याला का नाही पेट्रोल वापरा, बरं पेट्रोल वापरा. आणि पेट्रोल वापरा म्हणजे काय दिलं, याला पेट्रोल दिलं. नवीन अवधारणा आहे का तुम्ही याला पेट्रोल वापरा, त्याच्यामुळे चांगलं ॲव्हरेज देईल, चांगलं स्पीड चांगला मेंटेन होईल, सगळं काय होईल, ॲव्हरेज देईल. आणि गैर उदाहरणं पण देतील. गैर उदाहरणं समजा जर तुम्ही याच्यामध्ये पेट्रोल ऐवजी डिझेल वापरलं तर तुमची गाडी ॲव्हरेज देणार नाही, गैर उदाहरण झालं. तुम्ही जर गाडी सुरुवातीला जास्त पळवली, ॲव्हरेज देणार नाही. हां, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय गैर उदाहरणं पण द्यावी लागतात. नवीन अवधारणा असेल आणि त्याच्यामध्ये संबंध पण काय करावे लागतात, प्रस्तावित करावे लागतात. म्हणजे 1, 2 आणि 3 कुठे आलेलं आहे 3 मध्ये. म्हणजे नवीन अवधारणा शिकवा. गैर उदाहरणं पण चुकीचं पण सांगावं लागेल ना, का सगळं बरोबर. आता विद्यार्थ्यांना तुम्ही सांगायचं हां, का एखादी गोष्ट, आता एखादं तुम्हाला चांगलं काय आहे, आता दारू वाईट आहे हे तुम्ही सांगितलं. पण मग वाईट काय हे पण तुम्हाला सांगावं लागेल ना. वाईट काय हे पण कारणं त्यांना द्यावे लागतील ना. का तुम्ही फक्त दारू वाईट आहे फक्त एवढं सांगून मोकळे होणार का उदाहरण देऊन? पण त्यांना गैर उदाहरण पण देणार का दारू पिण्याने काय काय होतं, काय काय दोष निर्माण होतात, शरीराला किती हानिकारक आहे हे गैर उदाहरण पण द्यावे लागेल. आणि त्याच्यामध्ये अवधारणाचे बीच संबंध बघा, दारू पिल्याने बघा कॅन्सर होतोय, असं होतोय, ते होतं, या अवधारणाचे बीज त्यांना माहीत असेल ना. मग ते म्हणतील, हां आमच्या शेजारी एक माणूस होता ना सर, तो मेला, माझे घरचे सांगत होते का तो दारूमुळे मेला. मग तुम्ही काय करेल, ती अवधारणा असेल आणि त्यांची नवीन अवधारणा असेल, याचा संबंध पण तुम्ही लावून दिला पाहिजे. म्हणजे काय झालं, याचं ऑप्शन उत्तर काय, 1, 2, 3 बघा. प्रश्न आहे शेवटचा, लेव वायगोस्की. बघा किती प्रश्न भेटले, 5 प्रश्न. लेव वायगोस्की पेपर 2 14 डिसेंबरचा. मी तुम्हाला सांगितलं होतं. आता लेव वायगोस्की के संज्ञानात्मक विकास को किस रूप से देखते. आता संज्ञानात्मक विकास काय एकीकृत सांगितलं होतं का अजिबात सांगितलं नाही. पर्यावरण प्रभाव रूप से पर्यावरण प्रभावी एक व्यक्तिगत प्रक्रिया आहे का अजिबात नाही. तर काय आहे ती एक सहयोगी प्रक्रिया आहे. सहयोग म्हणजे लेव वायगोस्कीचा जो संज्ञानात्मक विकास. आता तुम्ही काय म्हणाल, आता इथे काही विद्यार्थ्यांचं काय होतं माहिती आहे का, आता तुम्ही काय म्हणाल, लेव वायगोस्कीने नाही, संज्ञानात्मक सिद्धांत जीन पियाजेने दिलाय. आता बघा इथे काय म्हटलं जातं, कॉग्निटिव्ह म्हणजे लेव वायगोस्कीने दिलं. आता संज्ञान म्हणजे बाळांनो फक्त विचार प्रक्रिया, हा काही आपला जीन पियाजेची काही ठेव नाहीये. जीन पियाजे म्हणजे लेव वायगोस्कीचा संज्ञान म्हणजे लेव वायगोस्की संज्ञान म्हणजे इथे फक्त विचाराचा विचार करायचा. लेव वायगोस्कीने जी विचार प्रक्रिया का विकास होतो म्हणजे कसा होतो, तर म्हणजे माणसाचा विकास कसा होतो, इथे फक्त लेव वायगोस्की. मग तुम्ही काय म्हणाल का जीन पियाजेचा आहे. संज्ञान म्हणजे विचार प्रक्रिया, जीन पियाजेचा विचार करू नका. संज्ञान म्हणजे एक विचार प्रक्रिया आणि या विचार प्रक्रिया को किस रूप से देखते, तर लेव वायगोस्की काय म्हणतो का माणसाचे विचार कसे चांगले होतात, का एक सहयोगात्मक प्रक्रिया. सहयोग म्हणजे व्यक्तीला जर तुम्ही एकत्र आणलं तर त्याच्या विचारांमध्ये नक्की बदल होईल. आणि एकाचा विचार जर तुम्ही एकत्र ग्रुप केला तर याचा विचार त्याला, त्याचा विचार याला, याच्यामुळे काय होतील ते शिकतील. म्हणजे काय, ही सहयोगी प्रक्रिया आहे. हे तुम्हाला सांगितलं होतं. बघा एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला हे प्रश्न सांगितले आणि असे जर तुम्ही समजून घेतले असते तर 100% पास असते. पण आपला जून बघा तुम्हाला 18 फेब्रुवारी नंतर काय पडेल, CTETची नोटिफिकेशन पडेल. 18 फेब्रुवारी नंतर CTETची नोटिफिकेशन जूनमध्ये होणार आहे. आणि ज्यांचं DED आहे, बघा ज्यांचं DED आहे, हां DED आहे आणि ज्यांचं BED आहे. आता ज्यांचं मी सांगू का MSc BED नाही आणि ज्यांचं MA BED नाही ते 9वी 10वीला जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांना CTET क्लिअर करावाच लागेल. ज्यांचं MA BED आहे आणि ज्यांचं MSc BED आहे तेच 9वी 10वीला जाऊ शकतात. नाही तर फक्त BA DED जाऊ शकत नाही. MSc DED बरोबर आहे का नाही. फक्त BSc DED हे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना एक क्रॅकच करावं लागेल, पासच व्हावं लागेल. त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवा. काही अडचण असेल तर मला संपर्क करा, पण आत्तापासून तयारीला लागा.